प्रियजनांनो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन करतो. कसे आहात? सर्व काही ठीक आहे ना? तुम्ही आनंदी आहात का? दररोज प्रभू तुमच्याशी बोलत नाही का, जेणेकरून तुम्ही आनंदी राहू शकाल? तुमचे दुःख आनंदात बदलले जाईल. काहीतरी आहे का जे तुम्हाला दुःखी करत आहे? प्रभू तुमचे दुःख आनंदात बदलून टाकेल. काहीतरी तुमच्यावर गुलामगिरी लादत आहे आणि तुम्ही त्यातून मुक्त होऊ शकत नाही, म्हणून तुम्ही त्रासात आहात का? तुम्हाला मुक्ती मिळेल. हे ठिकाण पाहिलं का? हे इजिप्त देशातील पिरामिड्स आहेत. ही पिरामिड्स जगातील 7 आश्चर्यांपैकी एक मानली जातात. असं म्हणतात की इजिप्तमध्ये वेगवेगळ्या भागात अशा 107 पिरामिड्स आहेत. हे ठिकाण काहिरामधील हरगैसा आहे. या ठिकाणी एकूण 9 पिरामिड्स आहेत. तुम्ही इथे 3 मोठी पिरामिड्स पाहत आहात. याच ठिकाणी आणखी 6 लहान पिरामिड्सही आहेत. मोठ्या पिरामिड्स मध्ये राजे पुरले जायचे. लहान पिरामिड्स राण्यांसाठी होत्या. सुमारे 4000 वर्षांपूर्वी जेव्हा राजे मरण पावले, तेव्हा त्यांना पुरण्यासाठी हे ठिकाण कब्र म्हणून वापरले जायचे. त्यांचा असा विश्वास होता की शंकूच्या आकाराच्या छपरातून त्यांची आत्मा देवाकडे जाते. ते मृतदेहाला जतन करून ममी नावाच्या पेटीत ठेवायचे. ते मृतदेहातील सर्व काही काढून टाकायचे आणि माणसाच्या आकाराच्या मम्मी नावाच्या पेटीत ठेवायचे. हे मृतदेह हजारो वर्षे नाश न होता तसेच राहायचे. या भूमीत सर्व औषधी वनस्पती आणि सुवासिक द्रव्य मिळत असल्याने ते सर्व लावून मग मृतदेह पुरायचे. त्या काळातही आपण ज्याला काळे जिरे म्हणतो ते त्यांनी वापरले होते. इतिहासातील एका नोंदीनुसार हे सांगितले आहे. हजारो वर्षांनंतर जेव्हा त्यांनी या ममीज सापडल्या आणि उघडल्या, त्यांना मृतदेह आकुंचन पावलेले आढळले, पण सडलेले नव्हते. अशा काही मृतदेहांना त्यांनी इजिप्शियन संग्रहालयात ठेवले आहे. मी ते पाहिले आहेत. मूसा एका फिरौनाशी बोलला नव्हता का? त्या फिरौनाचे नाव रामसेस होते. त्याचा मृत्यूदेहही आजही संग्रहालयात आहे. हे ऐकून मला खरंच आश्चर्य वाटले. त्या काळातही इजिप्शियन लोकांना अनेक बारकावे माहीत होते. या पिरामिड्स मध्ये 2 दशलक्ष दगड आहेत. प्रत्येकाचं वजन सुमारे 8 टन आहे. प्रत्येक दगडाचं वजन टनांमध्ये आहे आणि त्यांनी ते इतक्या उंचीवर उभारले आहेत. हे खरंच आश्चर्यकारक आहे. मी तिथे उभा आहे आणि तुमच्याशी बोलतोय. बरं, तुम्ही विचार करत आहात का प्रभू तुमच्यासाठी कोणता संदेश देतोय? निर्गम अध्याय 33 वचन 14. मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. हीच वचनबद्धता प्रभूने मोशेला दिली होती. मी तुझ्यासोबत असेन, माझी उपस्थिती तुझ्यासोबत जाईल. भिऊ नकोस, मी तुला विश्रांती देईन. अशा प्रकारे त्याने मोशेला धीर दिला. मोशेद्वारे प्रभूने त्या लोकांना या राष्ट्रातून सोडवले आणि त्यांना वाळवंटातून कॅनान देशाकडे नेले. वाळवंटातील प्रवास खूपच लांब होता. तिथे ना विहीर, ना झाड, ना नदी, ना कोणतीही सोय होती. पण प्रभूने सुमारे 30 लाख लोकांना वाळवंटात सुंदरपणे अन्न दिले, वस्त्र दिले आणि मार्गदर्शन केले. तोच देव तुलाही मार्गदर्शन करेल. तुला बंधनामधून मुक्त करेल. त्यांनी वचन दिले, माझी उपस्थिती तुझ्यासोबत जाईल. भिऊ नकोस, प्रभूची उपस्थिती तुझ्या पुढे जाईल आणि तो तुला विश्रांती देईल. आता प्रार्थना कर, येशू, तू तेव्हा मोशेला आणि आता मलाही वचन दिलेस. धन्यवाद, कारण तुझी उपस्थिती माझ्या पुढे जाते. मला विश्रांती दिल्याबद्दल धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.